हॅलो, चला मॅचला सुरुवात करा. पहिला चेंडू. इमरान ने 3 बॉल में 3 सिक्स लगाए, तो इमरान को एक चला, मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. नेक्स्ट बॉल. हो, हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट टर्म फुल करण्याचा प्रयत्न, बादची कडा घेतली आहे, फलंदाज बाद, विकेट मिळाली आहे. आणि तो सेलिब्रेशन आणि सगळे MCCC कलम टीमचे सगळे अंडर 19चे प्लेयर्स आहेत. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय सगळे अंडर 19चे प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला टीम इथून पाहायला मिळते. साई मंदर नॉनव्हेज ग्रुप ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वाकस संघ अगोदरची मॅच जिंकला आणि आता मात्र यातून कोणता संघ त्यांच्या विरोधामध्ये खेळेल. समोर लॉप केला, फिल्डर आहे तो, काय कॅच पकडली आहे. अगदी आपण पाहता कॅच हातातून निष्ठट होती परंतु तिला कॅरी केला. आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक विकेट्स इथून येताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅक टू बॅक विकेट्स इथून आपल्याला पाहायला मिळतात. एका पाठोपाठ विकेट्स आल्या, त्या विकेट्स सांभाळाव्या लागतील. एक चांगली धावसंख्या तुम्हाला बनवावी लागेल कारण की पहिल्या सत्रामध्ये तुम्ही बॅटिंग करताय म्हणजे तुम्हाला धावसंख्या तर तशी उभारावीच लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी त्यांचं नाव आमच्यापर्यंत देखील पोहोचलं नाही. ओ, बॅकफूट लावून कट करायचा होता, बॅकफूट पंच करायचा होता, बॅटन बॉलचा संपर्कच नाही आहे. डॉट बॉल इथून देखील पाहायला मिळतो. चांगली बॉलिंग खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतीये. हसनेन या गोलंदाजाकडून पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या षटक्यामध्ये पॉवरफुल गोलंदाजी चालू आहे. पॉवर पॅक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. हो, शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला आले, जागा बनवून अगदी आपण पाहताय मिडऑफच्या बाजूनं बॉलला काढायचं होतं परंतु मिडऑफचे क्षेत्ररक्षक हुशार आहेत, लगेच बॉल खरी आले आणि तिथून मात्र मिळाली आहे ती फक्त सिंगल आली आहे. एक ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे आणि धाव फलक्यावरती आल्यात ते फक्त एक. हा चेंडू जर का अगदी डॉट बॉल आला असता तर अफजल टिवाले चषक 2026 मधील पहिलं मेडन षटक, विकेट मेडन षटक आपल्याला पाहायला मिळालं असतं. MCC कलम टीम फिल्डिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. काय जबरदस्त मॅच अफजल टिवाले चषक 2026 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चला, वेळ नाही आहे MCCC कलम टीम, आपल्याकडे वेळ अजिबात नाही आहे. आपल्यासाठी टायमर या ठिकाणी सेट केला गेला आहे. 15 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटक इथून कव्हर करायचेच आहेत आणि ते जर का झाले नाही तर शेवटच्या ओव्हरमध्ये तुमचा एक फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असेल. आणि आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज फरान आलेत गोलंदाजी मार्कवरती. सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्ले समाप्त झाला. पॉवर प्लेमध्ये फक्त एकच धाव आली आहे. पॉवर प्लेमध्ये नितेश सर आपण पाहिलं आहे पॉवरफुल बॅटिंग होते परंतु पॉवर प्लेमध्ये आता पॉवरफुल बॉलिंग झाली आहे आणि सन्माननीय जावेद भाई या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं अगदी सहर्ष मनपूर्वक स्वागत. कारण की जावेद भाई म्हटल्यानंतर याच मैदानावरती अनेक स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. जावा चषक असेल, A1 जोडी चषक असेल आणि त्यांच्या साथीनं त्यांचे मित्र, त्यांचे साथी बबलू दादा देखील आपण पाहताय. ती A1 जोडी खऱ्या अर्थानं ती पहिली स्पर्धा होती आमची
की जी A1 जोडी चषक आणि त्या चषकामध्ये आम्हाला इन्व्हाइट केलं गेलं होतं. हो फटका लॉब केला आहे. लॉंग ऑफमध्ये बॉल अलॉंग दी कार्पेट निघाला आहे. डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डरकडनं चुकी झाली आहे, परंतु धाव नाही आहे, धाव घ्यायचीच नाही आहे. सॅकिंग गेनवरती आपण पाहताय मिजान बाय A1 जोडी चषक आणि त्या A1 जोडी चषकाचे एक षटकारासाठी 500 मिजानबाई यांच्याकडून मिजानबाई यांच्यासाठी ताबिश यांच्याकडून एक षटकारासाठी 500. मागाशी प्रॅक्टिस करत होते त्यावेळी भरपूर दूर दूर षटकार मारलेत. मग आता तसे षटकार मैदानाच्या आतमध्ये मारावे लागतील. एका षटकारासाठी 500 मारतील का? हो पडल्यानंतर बॉल आतमध्ये आलाय. कटरचा वापर केला. अँगलनं बॉल आतमध्ये घेऊन आलेत. जे अगदी जर पाहायला गेलं ना तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लेफ्टी बॉलरचा अगदी आपण पाहताय हा ऑफ कटर आपल्याला इथून आपल्याला पाहायला मिळतो. पडल्यानंतर बरोबर आतमध्ये चाला. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवती फरहान आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी मार्कवती. हो आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला. बॅकफूटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये खऱ्या अर्थानं ते 2 डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळतात. तुम्हाला बॅकफूटवरती नाही तर फ्रंट फूटवरती येऊन खेळणं फार गरजेचं राहील. तुम्हाला मोठे फटके जर मारायचे आहेत तर मग तुम्हाला त्या गोलंदाजाला रीड करणं गरजेचं राहील. गोलंदाजाला जर तुम्ही रीड केलं तरच तुम्ही मोठे फटके माराल. A1 जोडी एकीकडे बबलू दादा आणि जावेद बाय आणि आता त्याच A1 जोडीमधील एक फलंदाज जो आता बाद झाला मिजान बाय आणि इम्रान बाय. ही A1 जोडी ज्यांच्या माध्यमातून देखील एक स्पर्धा याच मैदानावरती तुम्ही पाहिली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शादाब बाय यांचं देखील आगमन झालंय. शादाब बाय आणि वसीम बाय या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. शादाब बाय म्हटल्यानंतर अगदी प्रत्येकाला माहिती आहे ती आमदार ट्रॉफी, कारण की प्रत्येकानं त्या ट्रॉफीला खऱ्या अर्थानं ती पसंती दिली आहे. प्रत्येकानं ती खऱ्या अर्थानं स्पर्धा अगदी डोक्यावरती उचलून धरली आहे. इतकी जबरदस्त स्पर्धा, एक बाईकसह ती स्पर्धा त्या ठिकाणी आणि तब्बल 12 दिवस ती स्पर्धा या मैदानावरती चालली होती. कारण की त्या स्पर्धेमध्ये बरेचसे विघ्न आले, परंतु ते विघ्न सगळे बाजूला ठेवले आणि मात्र ती स्पर्धा त्या ठिकाणी कंप्लीट झाली होती. आमदार चषक 2025 ती स्पर्धा आपण पाहिली आणि आता थोड्याच दिवसांमध्ये आमदार ट्रॉफी 2026 देखील शादाबबाई यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळी एक बाईक होती, आता 2 बाईक्स ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. परंतु 2 बाईक नाही तर प्लॅनिंग थोडीशी मोठी आहे, काहीतरी वेगळं देखील पाहायला मिळेल. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या साई मंदिर नॉनव्हेज ग्रुप या टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती अवघी 3 बाद 3 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. या टीमकडे फलंदाज मोठे आहेत, म्हणजे अगदी बॅटिंग करण्याची ज्यांच्याकडे क्षमता आहे, जे मोठे फटके मारू शकतात ते फलंदाज अजूनही डगआउटमध्ये आहेत. आमिर सारखा फलंदाज अजूनही त्याचं मैदानावरती येणं बाकी आहे. आमिर लेफ्टी फलंदाज आहे आणि तो इतके लांब षटकार मारू शकतो ना, 4 ओव्हरच्या नंतर तो येईल. ओ इथून टॉप एज लागली आहे. यष्टीरक्षक आलेत, पकडले कॅच, फलंदाज बाद. आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये मिराज आपल्याला पाहायला मिळतील. मिराज जे इंजर्ड आहेत, ज्यांच्या हाताला बोटी दुखापत आहे, परंतु क्रिकेटसाठी काही म्हणजे अगदी ती जखम असताना त्या हातामध्ये रॉड्स असताना देखील क्रिकेटमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं ते इतके जबरदस्त बॅट्समन आहेत, आम्ही त्यांची बॅटिंग पाहिली आहे, परंतु आता काय आहे थोडीशी दुखापत आहे, त्याच्यामुळं स्वतःला थोडेसे पाठीमागे ठेवतात. विकेट आल्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये आले आणि आता फ्रॅक्चर आहेत
पायामध्ये देखील फ्रॅक्चर आहे ते सांगतात. 2 फ्रॅक्चर. कलम टीमचे सगळे पाठीराखे त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती याचं आपलं सहर्ष स्वागत. अशफाक चाचा या ठिकाणी उपस्थित झालेत. फरहान आणि अबू यांचे चाचा. फायर बैलाचे मालक मोहसिन बाय यांच्याकडून 3 षटकारांसाठी 500. ऑन साईडला फटका केलाय. फिल्डर आहेत. ओ धाव घेण्याचा प्रयत्न चुकीचा ठरलाय का? रनआउटची विकेट. ज्या वेगानं खऱ्या अर्थानं स्ट्राईक सोडली होती त्याच वेगानं डगआउट मध्ये पोहोचले आणि दुसरा फलंदाज देखील पोहोचलाय. म्हणजे इतका स्पीडअप या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल होता. ओ कीपरकडनं बॉल सुटलाय. पाठीमागे शॉट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला त्या ठिकाणी फील्ड करतील तोपर्यंत धाव मात्र मिळत नाहीये. कलमवरून जेवढे पण आमचे पाठीराखे या ठिकाणी उपस्थित असतील त्या सर्वांना विनंती आहे की अफजल टिवाले आपल्याला या ठिकाणी इन्व्हाइट करतायत. आपण सर्वांनी यायचंय. साजिद शेख यांचं देखील आगमन झालंय. त्यांच्या कन्या त्यांच्या साथीलाच असतात. जेव्हा जेव्हा रजनी स्पर्धा असते अगदी डेची देखील असू द्या मग ते अगदी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या कन्यासह भरपूर सारा सपोर्ट. स्पर्धेतील पहिलं मेडन षटक हाताळलाय गोलंदाज बुरान. काय गोलंदाजी केली आहे. एकही धाव खर्च केली नाहीये. पहिलं मेडन षटक या ठिकाणी स्पर्धेतील पाहायला मिळतंय. विकेट मेडन षटक. 1 विकेट आली. 1 रनआउटची देखील आली आहे आणि एकही धाव त्यांनी खर्च केली नाहीये. अफजल टिवाले चषक 2026 मध्ये सगळं काही तुम्हाला पहिल्याच रात्रीमध्ये पाहायला मिळते. म्हणजे षटकारांची हॅट्रिक आली. त्यानंतर अगदी आपण पाहतोय अर्धशतक देखील आलं. त्यानंतर आता मेडन षटक देखील. कबीरजी अख्तारी सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. चांगले बाची खेळा. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. गोलंदाज मुजीबनं देखील पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे आणि इथून हमजाला परतावं लागतंय. हमजा इतकी प्रॅक्टिस करतात घरी तरी देखील त्यांना अपयशच आलंय. कारण की प्रॅक्टिसमध्ये जर तुम्ही असाल तर चांगले स्ट्रोक तुम्ही खेळू शकता. चांगली इनिंग तुमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. मग ती गोलंदाजी असो फलंदाजी असो. परंतु हमजाने आता सांगितलं आहे की मला गोलंदाजीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. मी गोलंदाजीमध्ये ती कामगिरी करून दाखवेल. आता ते दुसरं मेडन षटक ते हमजाकडूनच पाहायला मिळेल का या स्पर्धेतील सेकंड इनिंगमध्ये पाहायला मिळेल. चला वेळ घेऊ नका. मॅच स्टार्ट करा. लेफ्टी बॅटर आमिर मैदानाच्या आतमध्ये. हो चांगला बॉल. आमिर खऱ्या अर्थानं पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न करत होते परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. इथून अगदी आपण पाहायला गेलं तर तो डॉट बॉलच पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाजानं गोलंदाजीमधील अगदी आपण पाहता ती धारदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे. ती गोलंदाजीतील ती गुणवत्ता गोलंदाजीतील तो कस सगळं काही पाहायला मिळालं आहे. आउटसाठी लेग स्टंप. व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले ते 4. बॅटच्या साह्यानं धावाच येत नाहीये. अबंदरच्या साह्यानं धावा धावफलकावरती जोडल्या जातात आणि त्याच धावा खऱ्या अर्थानं आपण पाहता धावफलकावरती 4 धावा धावफलकावरती. ओ आणखीन एक चांगला बॉल आणि इथून मात्र फलंदाज OUT आउट. आमिरच्या बाटला चेंडू ब्रश झालाय नाही का? आमिर सर विकेट कशी आहे? लेटर ॲड. चला त्यांचा
हाताला दुखापत आहे, त्याच्यामुळे ते लगेच मैदानाच्या बाहेर आले. सैफ सैफ सॅकिंग एंड वरती. हो, सैफचा फटका मिस टायमिंग होता. फिल्डर आहेत. ओ रनआउटची संधी डायरेक्ट हिट झाली असती तर मात्र काम तमामच झालं असतं, कारण की फ्रेममध्ये देखील नव्हते सैफ. परंतु एक धाब इथून कंप्लीट झाली आहे. एक धाब आली आणि एका धाबानं अगदी तुम्ही पाहताय ते धाव फलक आता जाऊन पोहोचताय. 5 धावा, पंजा ओपन झालाय. 5 धावा धाव फलक्यावरती आलात. बऱ्याच दिवसांनी पंजा ओपन देखील झालाय. 5 धावा धाव फलक्यावरती. शेवटचं षटक. हो, आडव्या पाठनं खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि इथून मात्र आणखीन एक फलंदाज बाद होतोय. ताबिश बॅटिंगसाठी मैदानात गेलेच नाही. 1-2 फटके त्यांच्या बॅटमधून आले असते तर फाईट झाली असती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. असं वाटलं होतं ज्यावेळी राजेंद्र भोईर सरांनी नाव सांगितलं आम्हाला की साई मंदिर नॉनव्हेज ग्रुप, त्यावेळी आम्ही देखील घाबरलो होतो की नेमकी टीम कोणती आहे आणि त्या टीममध्ये प्लेयर्स कोणते असतील, कारण की नॉनव्हेज ग्रुप म्हटल्यानंतर मध्ये सगळेच अगदी हार्ड हिटर असतील, मोठे फटके मारणारे. परंतु ते मोठे फटके फक्त ते आता स्वप्नातच राहिले आणि मैदानावरती थोडंसं अपयश आलंय. परंतु अजूनही मॅच चालू आहे. क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला हा खेळ. तुम्ही सांगूच शकत नाही कोणता संघ विजयी होईल. कित्येकदा क्रिकेटमध्ये कित्येक कारनामे आपल्याला होताना पाहायला मिळालेत. नितेश सरांनी तर आमच्यापेक्षा जास्त क्रिकेट पाहिलंय, अगदी जवळून पाहिलंय. हो, इथून देखील आपण पाहताय फुल लेनचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सत्र पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या सत्राचा खेळ समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती आल्यात त्या 5. म्हणजे 24 बॉलमध्ये 5 धावा. एका बॉलवरती सिंगल जरी आली असती तरी देखील 24 धावा झाल्या असत्या. परंतु एका सत्राचा खेळ समाप्त झाला म्हणजे 24 बॉल समाप्त झाले आणि धावा फक्त 5च धावा फलकावरती आहेत. साई मंदिर नॉनव्हेज ग्रुप 2 धावा पॅनल्टीच्या, म्हणजे आता 4च धावा बनवायचे आहेत. 4 ओव्हरमध्ये 4 धावा बनवायचे आहेत. आता MCC कलम टीमनं एका ओव्हरमध्ये 1 धाव जरी बनवली तरी देखील ते विजय होतील. मग ती बादच्या साह्याने आली तरी चालेल किंवा लेग बायची आली तरी देखील चालेल, परंतु त्यांना आता ती धाव तिथून ती बनवायची आहे. 4 ओव्हरमध्ये अफजल सर 4 धावा. चांगली मॅच. चला, वाकस टीमचे कर्णधार आपण या. वाकस संघाचे संघनायक आपण येऊन इथे थांबायचं आहे. आणि नितेश सर, एक सांगायचं झालं ना तर मगाशी एक मॅच झाली ज्यावेळी संदीप सरांनी पहिली इनिंग केली आणि त्या पहिली इनिंगमध्ये असं वाटलं होतं की दुसरा सेकंड टर्न मला येईल, परंतु त्या पहिल्या इनिंगमध्ये धावा कमी झाल्या आणि ती मॅच लगेच फिनिश झाली. आणि आता संदीप सर मैदानाच्या आतमध्ये अंपायरसाठी गेले आणि या मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये धावा झाल्या फक्त 5. म्हणजे त्यांना तिथे उभं राहायचं होतं तरी देखील त्यांचा वेळ वाचला, इथे बोलायचं होतं तरी देखील त्यांचा वेळ वाचला. म्हणजे आज संदीप सरांचा दिवस चांगला आहे. चला चला, फलंदाज पाठवा. कलम संघ वेळ करू नका. बघा, उद्याच्या ज्या टीम्स खेळणार आहेत त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ही सूचना आहे, कारण की आपल्याला बरोबर 12 वाजता मॅचेस बंद करायचे आहेत. हे खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासनानं आपल्याला सक्त नोटीसच दिली आहे. त्याच्यामुळं उद्या ज्या येणाऱ्या टीम्स आहेत ज्यांची पहिली मॅच आहे त्यांना बरोबर 6:30 वाजता 6 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आणि 6:30 वाजता तो पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. पहिली मॅच असेल स्वर्गीय भास्कर 11 अंजप आणि त्यांच्या विरोधामध्ये आजमेरा दामत. त्यानंतर बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये फुतिवली शंकर, आबिद 11 दामत आणि त्यांच्या विरोधामध्ये मोहाचीवाडी विनायक, काव्य 11 दामोदय आणि त्यांच्या विरोधामध्ये
जय कोलंबा माता शेलू अर्थातच जे के शेलू. त्याच्यामुळे उद्याच्या ज्या 8 टीम्स आहेत तुम्हाला जी वेळ दिलेली आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला यायचं आहे. 6 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. अजमेर 11 दामत आणि स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघ. दोन्ही टीम आपल्याला 6 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. जाऊया मॅचकडे जिथे पहिला बॉल तो डॉट बॉलच फेकला. 4 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिला बॉल जो डॉट बॉल हो फटका लॉब केला. मिस टायमिंग फिल्डर आहेत. फिल्डरच्या हातामध्ये बॉल आला होता विदाऊट ओटीपी. म्हणजे बरोबर तुम्हाला होम डिलिव्हरी होती. ओटीपीची देखील गरज नव्हती परंतु ती डिलिव्हरी त्यांनी रिटर्न केली. आउटसाइड डी ऑफ स्टंप. पंच फिरोज सर सांगतात की हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाब आली आहे म्हणजे आधी तुमच्याकडे धाबा कमी आहेत आणि तुम्ही अशा पद्धतीनं धाबा खर्च केल्या तर या मॅचमध्ये तुम्हाला पराभूत व्हावं लागेल. चला जय हनुमान बाकस टीम. आपण आपला कॅप्टन हो बॅकफूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न. जी चुकी खऱ्या अर्थानं साई मंदिर नॉनव्हेज ग्रुपनं केली ती चुकी आता इथून खऱ्या अर्थानं MCC कलम टीम देखील करते. आले नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडची सेकंड मॅच. हो यावेळी फटका चांगला लॉब केला डीप मध्ये लॉंगॉनला. त्या ठिकाणी फिल्डर आहेत सैफ. हो बॉल आता तो निसटला. बाकअप आहे. धाव मिळेल सिंगल. धाव फलकावरती 2 धावसंख्येची आवश्यकता. सॉरी 3 धाव फलकावरती आहेत. 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. भरपूर वेळ वाचवला. हो फटका सरळ चाललाय सीमा पार. मॅच फिनिश. आणि खऱ्या अर्थानं पुण्यावरून खास या मॅचला एन्जॉय करण्यासाठी अफजल टिबाले यांच्या स्पर्धेला या ठिकाणी भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊया. आणि ऑफिशियल आपण आता येऊच नका तिथे